आकाशात पतितं यं यथा गच्छति सागरं जय देवा स्वामी समर्था येतात सर्वात अभिदा रामपुरुष प्रमुख पंचायत देवता देवा जगिरासा हांगा चल्ले आज यजमान अशी कुलदेवता आणि त्याप्रमाणे जगिरासा त्यांच्या पत्नी कुलदेवता आणि त्याप्रमाणे जगिरासा महालक्ष्मी हांगा चल्ले रामपुरुष आणि त्याप्रमाणे ताडमाळ शिवशंभो आपटेश्वर सिद्धिविनायक आणि त्याप्रमाणे देवा गंधपूल अधिकारी आणि त्याप्रमाणे देवा जगिरासा अनन्य भक्तिभावने आज पाय कणणे आणि पाय भरणे अशी रीतीने दोन्ही मूर्त एकदा असता आणि त्याप्रमाणे या पट्टी ते दोन्ही मूर्त हे नसल्याशिवाय कलागत 11 तारीख पैराचा पाय कणणे कडून आज पाय भरणे म्हणजे आज महागणपतीची पूजा आणि त्याप्रमाणे आज जगिरासा देवा अनन्य भक्तिभावने पृथ्वी अनंत कुर्मा आज त्यांचे ध्यान आवाहन पंचोपचार पूजा करून आणि त्याप्रमाणे पूर्ण नामकशिला अशी रीतीने जगिरासा याच्याप्रमाणे करून आज यथाशक्ती मूर्ताचे ह्याच्याप्रमाणे अनन्य भक्तिभावने यजमान नाव किती म्हटलं तुमचे राजेश आणि त्याप्रमाणे सौभाग्य होते त्यांच्याकडून आज जगिरासा या पूर्ण नामक शिला हे बसवपाचे यथाविधी त्यांच्याकडून करून दिल्याचा तेव्हा जगिरासा रामपुरुषा केला त्या सेवेच्या कल्पोक्तपळा काही प्रकारच्या जगिरासा याच्या चूक मा घडलेल्या असत जा हांगासर कोण कोण कितले देवता असा कोण असा आमका काय खबर ना त्याप्रमाणे जगिरासा जितको आपले खबर असा त्याप्रमाणे जगिरासा देवा तुमका पान सुपारी आणि त्याप्रमाणे जगिरासा जोडलेला असा तरी पण किती तरी चूक मा किती घडलेली असा जाल्यार तुम्ही तुमचं अस्तित्व दाखोवपाचे आणि त्याप्रमाणे पुढे नूतन मंदिर बांधल्यानंतर तुमचं जागो तुमचं आज जे स्थान जे जे कितें आसा ते तुम्ही घेवपाचे आणि त्याप्रमाणे आज जे कितें आसा अनन्य भक्तिभावने हे आता कामा एकटे कडसून काय जावपाचे ना हात जे कितें आसा 10 जाण म्हटल्यार 10 जाणांकडे सुद्धा जावपाचे ना महाजन म्हटल्यार महाजनाकडे सुद्धा जावपाचे ना सगळे भक्तजन महाजन दशजन आणि त्याप्रमाणे कमिटी सगळे हातभार लागून आज जे कितें आसा तुझ्या अमृत कृपादृष्टीमुळे हे पूर्णत्वाक पूर्ण नामक शिला स्थापन केला त्याप्रमाणे आज जे कितें आसा प्लॅन आणि त्याप्रमाणे जे कितें आसा मंदिर कशें बांधपाक जाय आणि त्याप्रमाणे कशें हे जावपाक जाय ती सगळे आज जे कितें आसा तयार करून आता हे पावसाळ्यात आता हे जाल्यानंतर सुरू करपाचें आसा तेन्ना तुमच्या अमृत कृपादृष्टीमुळे ही जे कितें कार्य आसा ते बेगीनतले बेगीन आज त्यांच्यानी मनान चितलेले आसा कितले महिने कितले हे हितून त्या हेच्या प्रमाणे आज जे कितें आसा चारू सायडीन कामदाराकडसून असो आज सामान आज काही प्रकारचे आज जे कितें आसा सामान सुविधा त्याच्यात सुद्धा कसल्याच प्रकारची अडीअडचण नसताना तुमच्या अमृत कृपादृष्टीमुळे देवात जे कितें आसा सांगणे केला त्याप्रमाणे जे कितें आसा आतापर्यंत कसल्याच प्रकारचे विघ्न नसताना निर्विघ्नपणे सगळे कार्य जाल्ले आसा म्हटल्या बरोबर तुझ्या अमृत कृपादृष्टीमुळे भक्तांचे मनोरथ जे कितें आसा ते खरें करपाक तुझ्या अमृत कृपादृष्टीमुळे बेगीनतले बेगीन आज जे खरें करून आणि त्याप्रमाणे देवळातले पुढले आज जे कितें आसा गाभारा आणि त्याप्रमाणे सगळे हे करता तेन्ना प्रसाद पाकळे घेऊन जे जे कितें निर्णय घेवपाचे आसा तांकां निर्णय घेवपाक तू त्यांच्या पाटल्यान राहून त्याप्रमाणे आज जे कितें आसा तुझे स्थान तुझे हे करून येवन भव्य आणि दिव्य अशे रीतीन मंदिर जे कितें आसा तेव्हा तुमचं अमृत कृपादृष्टीमुळे फळाचे बेगीनतले बेगीन स्थापना जावपाक जाय आणि त्याप्रमाणे तुझे आज जे कितें आसा निरंतर सेवा भक्त मंडळी कडसून करून सगळ्यांक आयु आरोग्य अन्न वस्त्र तुझे राखण तुझे आशीर्वाद दवरून कल्याण करणी बरं कर जय जय राम पुरुष महाराज की जय। हे आमचे देऊळ बांदपाचें एक सपन आशिल्लें जवळ जवळ 172 इयर्स जाले की हे देऊळ हांगा ल्हानशें उबें आमच्या पुर्वजांनी केल्लें आनी तांचें सपन आशिल्लें की हे देऊळ बांदून घेवचें सगळे कडेन देवळां जाल्लीं आसा फक्त हें देऊळ आशिल्लें खूब आडकळी आयल्यो पूण ह्या आडकळींच्यान सगळे गांवच्या लोकांनी ते आमी मार्ग काडून आतां निमाणो आयज भुमिपुजा केली आनी आमी देऊळ बांदपाच्या मार्गाक लागल्या हाका लागून आमी भाटकार जो आमचो आसा ऑड्रीन सुवारीस आनी ताच्या फॅमिलीक काळजान साकून तांकां देव बरें करूं म्हणटा की तांकां लागून हे आज देऊळ बांदपाक आमी सुरवात केल्या आनी देऊळ बांदपाक हे गांवचे सगळे लोक हातभार लायतले अशें समजून आमी ह्या देवळाचे आयच्यान काम सुरवात करता। पूर्णनामकशिलाय नमः रूपमाग्रापयामि दीपं दर्शयामि उधर लगा दो साइड को देखो पूर्णनामकशिलाय नमः गालो निलोठांग